बोरगावचे काँग्रेसचे नेते रणधीर पाटील यांचे चिरंजीव राणोजी पाटील यांचा काल बोरगाव या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झाला। या विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यातील विशेषतः वाळवा आणि शिराळा तालुक्यातील बहुतांश नेते मंडळी या सोहळ्यासाठी हजर होते। पण या लग्नातला एक फोटो सोशल मीडियावरती फार मोठ्या पद्धतीने व्हायरल झाला आणि तो फोटो आहे भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि वाळवा तालुक्याचे आमदार जयंत पाटील हे हातात पुष्पगुच्छ घेऊन त्यांना शुभेच्छा देतानाचा। आता हे लग्न राहिलं बाजूला, पण या दोघांचीच म्हणजे या फोटोची चर्चा कालपासून किंवा 2 दिवसांपासून तालुक्यामध्ये सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते। मित्रो, या त्यांच्या भेटीकडे आपण नेमकं काय म्हणून बघायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। अनेक जणांनी तोंडात बोटं घातलेले आहेत। खरं तर या भेटीकडे आपण 2 बाजूने बघावं लागेल। त्याची एक बाजू जी आहे ती अगदी साधी आणि सिंपल आहे आणि दुसरी बाजू जी आहे ती जड आणि वजनदार आहे। आता यातली पहिली बाजू जर का आपण बघायची म्हटली तर कालच्या लग्नाला बहुतांश सर्वच पक्षातील नेते मंडळी त्या लग्नाला हजर होते। कारण रणधीर पाटील हे जरी काँग्रेस पक्षाचे असले तरी त्यांचे वडील जे पाटील यांच्यापासून सर्व पक्षातील नेते मंडळींशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील हे देखील त्या लग्नाला हजर होते। त्यात सम्राट महाडिक यांनी त्या लग्नाला हजेरी लावताच हे दोघे एकमेकांच्या समोर आल्यानंतर एक सामाजिक औपचारिकता म्हणून जयंत पाटील यांनी सम्राट महाडिक यांचं पुष्पगुच्छ देऊन कदाचित स्वागत केलं असावं। कारण आता समोरासमोर आहेच तर एकमेकांकडे बघत बघत कसं निघून जायचं। आणि याची दुसरी जर का आपण बाजू बघायचं म्हटलं तर आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल। मागं म्हणजे लोकसभा आणि विधानसभेमध्ये। मित्रो, राज्यातल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं आणि महायुतीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला होता। मात्र विधानसभेला तेच चित्र आपल्याला उलटं झालेलं बघायला मिळालं। महाविकास आघाडीला मोठा पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागला आणि महायुती राज्यामध्ये सत्तेत आली। या दोन्ही निवडणुकांपासून राज्यातल्या महाविकास आघाडीची अवस्था थोडीशी दयनीय असलेली आपल्याला बघायला मिळते। कारण सत्ता नाही आणि राजकीय नेत्यांना जर का सत्ता नसेल तर पाण्याबाहेर असलेला मासा कशा पद्धतीने पाण्याविना तडफडतो तसे हे सगळेच राजकारणी सत्ता नसली की तडफडत असतात। आता हे पाण्याबाहेर राहून तडफडत असलेले मासे महायुतीच्या गळाला कशा पद्धतीने लागले हे आपण आजपर्यंत बघतच आलोय। म्हणजे याच पद्धतीने जयंत पाटील यांच्या बाबतीत जर का आपण बोलायचं म्हटलं तर जयंत पाटील हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार नंबर 1। जयंत पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पुन्हा प्रदेशाध्यक्ष होणार नंबर 2। महायुतीमध्ये मध्यंतरी राखून ठेवलेलं 43वे मंत्रिपद हे जयंत पाटील यांनाच मिळणार नंबर 3। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे जयंत पाटील यांनाच मिळणार नंबर 4। आणि जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार नंबर 5। या ज्या 5 गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टींपासून जयंत पाटील यांना हुलकावणी मिळालेली आहे। या सगळ्या गोष्टी जयंत पाटील यांच्या बाबतीत चर्चेल्या जात होत्या, पण जेव्हा जयंत पाटील यांना या बाबतीमध्ये विचारलं गेलं किंवा पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सवाल केले गेले तेव्हा जयंत पाटील यांनी या गोष्टींना दुजोरा दिलाय। म्हणजेच काहीतरी या गोष्टींना त्यांनी फुल स्टॉप लावलाय। पण काय आहे मित्रांनो की एखाद्या मुलाला जर का आपण विचारलं की आपण म्हणजे तुला हे पाहिजे का, तुला हे घेऊन देऊ का, तर तो मुलगा 4 चौघामध्ये लाजकाजन का होईना हे मला नको म्हणतो किंवा नको म्हणतो, पण तो कधीही हट्ट धरत नाही की हे मला पाहिजेच म्हणून, जोपर्यंत ती गोष्ट त्याला मिळत नाही। मग आपल्याला प्रश्न असा पडतो की गेले 4 ते 5 महिन्यांपासून जयंत पाटील यांच्या बाबतीत जे आपण ऐकतोय पाहतोय, कधी साहेब अजितदादांना भेटतायत तर कधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना भेटतायत। आणखी काही गुप्त बैठका वगैरे
झाल्या असतील तर मला माहीत नाहीत, कारण राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या गुप्त बैठका होत असतात. ते बंद दाराआड चर्चा किंवा रात्रीच खेळ चाले या अशा पद्धतीच्या गोष्टी. पण मित्रो, कुठंतरी पाणी मुरत असल्याशिवाय त्या पाण्यावरती बंबुडे येत नाहीत किंवा अशा पद्धतीच्या चर्चा होत नाहीत. आता या सगळ्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की एकतर या सगळ्या चर्चा वाऱ्यावरती विरून जाणाऱ्या वावड्या आहेत किंवा सध्या राज्यात महाविकास आघाडीकडे सत्ता नसल्यामुळं जयंत पाटील हे भाजपमध्ये किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा विचार करत असतीलही, पण त्यांना कदाचित त्यामध्ये घुसण्यासाठी वाट सापडत नसेल किंवा योग्य संधी त्या ठिकाणी येत नसेल. पण कदाचित त्यांना आता म्हणजे चांगली संधी असू शकते, कारण येत्या काही महिन्यामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरती असणाऱ्या नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांशी जुळवून घ्यावं लागतं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीला जड जाणार आहेत हे असं चित्र दिसत असल्यामुळं कदाचित जयंत पाटील हे महायुतीत सामील होतील या चर्चेला आपण सध्या तरी फुलस्टॉप लावू शकत नाही. कारण परवाही सांगली जिल्ह्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा झाला, त्या कार्यक्रमामध्ये देखील जयंत पाटील फडणवीसांसोबत हजर होते. त्यामुळे आता वरिष्ठ नेत्यांशी एवढी जवळीक आहे, तर स्थानिक नेत्यांशी जरा जुळवून घेतलं तर कुठं बिघडलं. तसं भाजप जिल्हाध्यक्षपद हे लहान नाही आहे, कारण जिल्ह्यातलं सगळं राजकारण किंवा निर्णय हे सगळं जिल्हाध्यक्षांच्या हातामध्ये असतं. त्यामुळं आता त्यांच्याशी जवळीक असणं हे साहजिक आहे किंवा जुळवून घ्यावं लागेल. त्यामुळंच कदाचित काल बोरगाव या ठिकाणी सम्राट माडिक यांना जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं असावं, कारण आता घरी जाऊन रितसर मानपान करून तर हे स्वागत करू शकत नाही ना. म्हणजे आता हे सगळं वातावरण बघता सम्राट माडिक यांना पुष्पगुच्छ देऊन जयंत पाटील यांनी स्वागत करणं हा साहेबांनी जाता जाता दिलेला दणकाच आपल्याला म्हणावं लागेल. सध्या तरी मी इथंच थांबतोय. लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद.